नुकत्याच आलेल्या बातमीनुसार मॅचेस्की या स्पोर्ट्स टेक कंपनीने प्रकाश पदुकोण, झेरोधाचं रेन मॅटर फाउंडेशन आणि अशाच काही इन्व्हेस्टर्सच्या मदतीने एक मोठी आणि महत्त्वाची गुंतवणूक केली आहे। ही गुंतवणूक आहे तब्बल $1.5 मिलियन आणि ही कशासाठी आहे माहितीये? हा पैसा असणार आहे AI बेस्ड ग्रासरूट बॅडमिंटन ट्रेनिंगसाठी। पण म्हणजे नेमकं काय? हाय, मी श्रुती आणि या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात या स्मार्ट बॅडमिंटनच्या नव्या पर्वाची कॉन्सेप्ट। मॅचेस्कीने पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटनच्या सहयोगाने मॅचेस्की पदुकोण स्कूल आणि बॅडमिंटन प्रोग्रामची सुद्धा घोषणा केली आहे आणि यातून ते देशभर 1000 कोचिंग सेंटर्स उभारणार आहेत। आणि याबद्दल बोलताना बॅडमिंटन लेजंड पदुकोण यांनी सांगितलं की भारतीय बॅडमिंटनचं फ्युचर हे ग्रासरूट डेव्हलपमेंट मध्येच आहे। मित्रांनो, बॅडमिंटन हा खेळ संयम, वेग आणि अचूकता यांचा संगम आहे। भारतात बॅडमिंटन मध्ये टॅलेंट सुद्धा भरपूर आहे। गावाकडेही अनेक मुलं मुली बॅडमिंटनची रॅकेट हातात घेऊन ऑलिम्पिक मध्ये खेळण्याचं, भारतासाठी जिंकण्याचं स्वप्न पाहतात। पण या स्वप्नांना योग्य मार्ग देण्यासाठी कोच, गायडन्स, साधनं या सगळ्यांचाच अभाव असतो। त्यामुळे आता याच ठिकाणी मैदानात उतरतंय AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स। बॅडमिंटनसाठी खास तयार झालेलं डिजिटल कोचिंग AI आता खेळाडूंचं मूव्हमेंट ट्रॅक करतं, त्यांचं फुटवर्क, शॉटचं टायमिंग, पॉवर, स्टॅमिना सर्व काही। कोचेस जिथे प्रत्येक क्षण टिकू शकत नाहीत, तिथे AI मात्र ते प्रत्येक सेकंड टिकतं आणि त्यावर वैयक्तिक फीडबॅक सुद्धा देतं। त्यांचे ट्रेनिंग सेशन रेकॉर्ड होतात, त्यावर ग्राफ तयार होतात आणि त्यामुळे खेळाडूला समजतं की तो कुठे चुकतोय आणि त्या चुका कशा सुधारता येतील। ग्रामीण भागातल्या खेळाडूंना AI शहरातल्या अकॅडमी सारखंच ट्रेनिंग देऊ शकतो। त्यामुळे नव्या चॅम्पियन्सना घडवणारं स्मार्ट ट्रेनिंग, स्मार्ट मेहनत आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीला एकत्र आणणारं असं स्मार्ट बॅडमिंटनचं वारं आता आपल्या भारतातही व्हायला लागणार आणि गुणी खेळाडूंची एक नवी पिढी घडणार ही आशा आता जिवंत झाली आहे। अशाच क्रीडाविषयक इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी ADC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा। धन्यवाद।